अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र करंजी येथे सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान असलेले उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। मन मंदिरी शंभूला पूजिते, मन मंदिरी शंभूला पूजिते, मन मंदिरी शंभूला पूजिते, मन मंदिरी शंभूला पूजिते, मन मंदिरी शंभूला पूजिते। पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी येथे चैत्र शुद्ध त्रयोदशीला दत्तात्रयांनी जालिंदरनाथांना या स्थानाचं महत्त्व सांगितलं होतं, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून तेव्हापासूनच येथील महादेवाचे देवस्थान उत्तरेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे। तर उत्तरेश्वर देवस्थानाची यात्रा गावातील सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरी करतात। या यात्रोत्सवानिमित्तानं भाविक भक्तांनी पैठणवरून पायी चालत कावडीने आणलेल्या गंगाजलाची आणि पालखीची ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत मिरवणूक काढली। यावेळी आबालवृद्धांनी बँडच्या गाण्यावर मनमुराद आनंद लुटला। तसंच हजारो भाविक भक्तांनी आणलेल्या गंगाजलानं उत्तरेश्वराला जलाभिषेक करण्यात आला। तर गावातील आणि परिसरातील हजारो भाविकांनी उत्तरेश्वरांचे दर्शन घेतले। त्यावेळेस मात्र मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। या यात्रोत्सवानिमित्तानं येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, दर्शन बारीची सोय यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आली होती। तर यात्रा उत्सवाचे नियोजन सरपंच बाळासाहेब अकोलकर, ॲडव्होकेट मिर्झा मनियार, उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, माजी सरपंच सुनील साखरे, सुभाष अकोलकर, माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे, पाथर्डी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुखेकर यांच्यासह आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सदस्य यांनी केले असून ग्रामस्थांनी यात्रा कमिटीला सहकार्य केले। या यात्रा उत्सवानिमित्त वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ महाराज राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा खर्चे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर सायंकाळी गावातून पालखी मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। भाविक भक्तांसाठी देवस्थान कमिटीच्या वतीनं धार्मिक मराठी चित्रपट दाखविण्यात आला। तर दुसऱ्या दिवशी सकाळी कलावंतांच्या हजेऱ्या झाल्या। तर दुपारनंतर जंगी हगाम्याचा शुभारंभ माजी पोलीस अधीक्षक माणिकराव अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आला असून राज्यभरातून आलेल्या नामांकित पैलवानांच्या कुस्त्या युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते लावण्यात आल्या। तर कुस्ती मैदानामध्ये 500 रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत विजयी पैलवानांना इनाम देण्यात आला असून कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती। तर यात्रेची सांगता जंगी हगाम्याने झाली। या यात्रा उत्सवामध्ये पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल काकासाहेब राख, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर।